70 लाख प्रवासी सबअर्बन रेल्वेनी, 70 लाख प्रवासी मेट्रोनी आणि या सबअर्बन रेल्वेच्या वर देखील एक एलिव्हेटेड कॉरिडॉर करतोय। रेल्वेवर रेल्वे चालेल, पुलावरनं ती रेल्वे जाईल आणि आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनस पासनं पनवेल पर्यंत आणि या ठिकाणी आपलं जे चर्चगेट स्टेशन आहे तिथनं विरार पर्यंत एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करू। म्हणजे हे जे सबअर्बन रेल्वे आहे त्याची कॅपॅसिटी जी 70 लाख आहे, त्यात जे धक्के खावे लागतात ती देखील 35 लाखांनी अजून वाढेल आणि म्हणून या पुढच्या 5 वर्षांमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करू शकतील एवढी कॅपॅसिटी तयार केल्यानंतर खऱ्या अर्थानं कोणालाही रेल्वेमध्ये धक्के खावे लागणार नाही, शांतपणे त्या ठिकाणी प्रवास करता येईल। पण एवढंच करून आम्ही थांबणार नाही, या सगळ्याचं इंटिग्रेशन आम्ही करू। हे सगळे जे पब्लिक ट्रान्सपोर्टचे आपले वेगवेगळे माध्यम आहेत, त्याच्यामध्ये मेट्रो आहे, त्याच्यामध्ये मोनो आहे, त्याच्यामध्ये बस सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये आपली सबअर्बन रेल्वे लोकल आहे आणि आता या वर्षीच्या शेवटी आम्ही समुद्रातनं देखील ट्रान्सपोर्टेशन सुरू करतोय। हे सगळं ट्रान्सपोर्टेशनचं इंटिग्रेशन करून या ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करू। तुम्ही जिथे उभे असाल तिथे तुमच्या मोबाईलवर बघितलं की मला इथपासून इथपर्यंत जायचं असं नुसतं तुम्ही टाकलं की तात्काळ तुम्हाला मोबाईलवर लिहून येईल या ठिकाणी तुम्ही उभे आहात, तिथनं 200 मीटरवर बेस्टचा बस स्टॉप आहे, त्या ठिकाणी ही बस आहे, ही इतक्या वेळामध्ये या ठिकाणी येईल, त्या बसमध्ये बसा, तिथनं 7 मिनिटांमध्ये तुम्ही मेट्रोच्या प्लॅटफॉर्मजवळ पोहोचाल, मेट्रोच्या स्टेशनजवळ पोहोचाल, तिथनं मेट्रोमध्ये बसा, मेट्रोमधनं तुम्ही इथपर्यंत पोहोचाल, तिथे तुमचं गंतव्य असेल किंवा तिथे नसेल तर तिथनं तुम्हाला मोनो मिळेल, मोनोतनं तुमच्या घरापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल। अशा प्रकारचं इंटिग्रेशन आम्ही करतो आणि हे इंटिग्रेशन करताना तुमच्या मनामध्ये सवाल असेल की इतक्या ठिकाणी समजा जर आम्हाला बस बदलावी लागली, ट्रेन बदलावी लागली, लोकल बदलावी लागली, कुठे कुठे रांगेत उभं राहायचं, कुठे कुठे तिकीटं काढायची, कुठेही तिकीटं काढावी लागणार नाही, कारण एक सिंगल तिकीट घेतलं तर ते तिकीट ट्रेनमध्येही व्हॅलिड, ते मेट्रोमध्येही व्हॅलिड, ते बसमध्येही व्हॅलिड, ते मोनोमध्येही व्हॅलिड आणि जेव्हा आपलं समुद्री ट्रान्सपोर्ट सुरू होईल त्याच्यातही तेच तिकीट व्हॅलिड।